कुठं चल सांग तू का चल नुसतं दगडात फिरवायला लागलाय पण कुठं नाही सांग कुठं आणायचं मी येत नाही बाबा त्याच्याकडे काय ते माझं नाही चांगलं आणि अगोदरच माझं त्याचं काय पटत नाही मी अगोदर सांगतो मी लांब थांबणार चल पण मी लांब थांब बाल्या आती बिस्ती आपली दिसली काय म्हणला अरे तिथं मोठं तोंड घेऊन मांडला आणतो म्हणून आणि आता मी अगोदर सांगतोय बाल्या मी लांब थांबला तुझी तो आणायच्या पेंड्या जवळ थांब हा पेंडीच्या जवळ थांबतो वाकून चल बाल्या अरे पेंड्याने लावली आपण तसं करायला नाही काय चल काम काय अगोदर माझं बापराव नाही पटत नाही ना इकडे राणे वाटत घरात राणे बाल्या गावलू ना मग बघ मग बाल्या मग बाल्या राणी आहे का घरात बाल्या तिनं हत्ती बित्तीला बोलवून आणलं बिनलं आणि घावलू बिवलू रात्री एक बोलायची नाही चल 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 अरे कुठे नाही टोपरा आहे इकडून लवकर लवकर की बाबा ती हिर बाहेर मी काय म्हणते गावलं बिवलं नाही लय मारतील आपल्याला तू आणजा त्याला जरची वेळ असलेच असते बाल्या कुठं आलो आपण बाल्या ती मला काय सांगू तुझी तू एक पेंडी आणून दे तू सांगितलं का नाही एवढं मोठं तोंड घेऊन बाल्या मी काय आणत नाही तुझी तू आणायची मोठं तोंड घेऊन तू मांडलायस मी वैरण काय त्या राणीच्या हातातला तांब्या बघून तुला हागायला लागली तू एक वैरण पेंडा आणून दे मला आणि तुझा मला सांगू नको मी नाही येत तुझी एवढ्या नाही एक पेंडी आणून दे मला म्हणून सांगितले तुला लागली ना काय तुला लागली ना काय जाय ना लवकर पाठी दिशेने घेऊन मग जा घेऊन पेंडी बाल्या हळूहळू आली एकदा झालं दोन तिसऱ्यांदा पण आले थांबतो इकडे दादाल्यावर ये की तुला दाखवतो मग येच तू इकडे लय छान आहेस लागा मला घेऊन आलायस आणि माझं नाव सांगतो तिथं हा माझ्या संग कशाला आलाय मग मला कशाला घेऊन आलायस तू पण ही बघ माझं काय नाव मध्ये येत नाही त्यामुळे मला काय सांगू तुझ तू बघ आता काय निस्तारायचं काय चल पाठीशी ना आता हा लय ना मलाच दाबात बांधव तिला वाल्या चल
बाल्या बघा जरा खांदा चोळ चुळते दुखायला लागलं जरा कालच्यापासून. नाही जरा वर 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 जरा थोडं वर वर जरा. काय नाही रडत आपतेस का? अहो म्हणे बा हात घसरला हो तुमचा माझ्या एवढा विश्वास नाही का? बरोबर चोळ. बाल्या ह्या आपण आणलेत तर 3 पेंड्या हिला का पेटू पतर जायच्या असं ती गेला का म्हणजे केलं हा त्यांना आणून की म्हणे बाय चंगू मुंग आली बघा इथे लगा ते सुम्या गेल्यापासून लगा संत्याची हालत काय झालं बघ केला. बघा किती कार बसला रे बांडगोळा कोण निघालाय? का रे चिलटाला घेऊन आग दाबत बसलायस लय काय डॉन झालेस कर डॉन झालाय म्हणजे आपण पहिल्यापासून डॉनच आहे. डॉन तिकडं घरी इकडे काय चालत नाही तसली. हे बघ बाळा तू काय आम्हाला सांग नको कसं काय करायचं काय नाही ते. आमचं आम्ही बघून घेऊ. पेंड्याकडे घेऊन चाललाय संध्याकाळी होळीच नियोजन केले बोंबलू लागाय एकटाच बोंबलत जा. इथं उभं बोंबलत बसू नको जा. चिलटा निवत खायला ये ए गोबडा लय बोल नको जा. आम्ही घेऊन जा जा. ए म्हण्या त्याला घेऊन ये चिलटाला निवत खायला येड्या नादाला लागून आपण बी येड व्हायचं. ए जा लय छान आहे. निकल्या हा अख्ख्या गावाला येडा घातलाय पण शिनकुट कुठे दिसते नाही ती. एक काम करूया सुमनच्या इथं जाऊया. तिच्यात असते ते का? असते ते सुमनची मम्मी थापून ठेवत्या. मागल्या बारीने एवढी टाकली म्हणून ह्या बारीने माणसाने एक ती शिनकुट राखलं नाही. हा आपण त्या मापातच आहे म्हणा तसं बी. निकल्या काय पण वैरणी माणसाच्या ह्या पर्यंत झाले. वैरणीचा काय विषय नाही रे. आग जावायची तिकडं काय शिमगाय म्हणायचं नाही ना तसं नाही. तेव्हा काय बोलत नाही तिला. अरे रीतीने केलं पाहिजे रे. नुसतं वैरण पेटवून बोंबवण्यात काय अर्थ नाही. शिनकुट आहे ती का बोललं छान नेऊन टाकतो का त्याला? की बघू एक चल हळू चल हळू चल हळू चल. नाही वाटतं घरात. हळू चल हळू. अरे चल की निकल्या, इथं जायचं. ये लवकर. अय, बिल बिल बाहेर की. अरे धर लवकर. बस अरे सारखं सुटतंय बांधून ठेवल्यावर तुला कळत नाही मी बसायचं तिथं. आता काही एवढी हालायची गरज आहे का? ही दोघं काय करायला लागली तिथं? आता की नीट लागा. काय काय बघ तुझी. अरे धर की सोने रे. दे की रे. ही एक राहिली की खायली ते सोन्याची पोतगी. अरे ती सांडण नीट गोळा करती लागते अरे पोतगी धन्यवाद बरं का. आणि थांबा थांबा आईने तिथं हे करून ठेवली ती घरात. हाय ते बाई. होय. आण जा. ए सोन्या चल ती घेऊन जा. तुम्हाला धरून हाणली पाहिजे पोरांनो. का याडायच का ठेवायचं ती पोत सगळं अजिबात एका हात लावायचं नाही. टटकन का ठेवायचं? का म्हणजे ऐकतोय ते वाईट टाकलं तुम्ही घेऊन जाणार आहे काय? हा रात्री येशील तेव्हा बोंबलाय. गप बसायचं आणि पोत इथं आणून गप वाचायचं. अगं, शिमग्याला पाहिजे का? नाही एक एक दांडकं पडेल काय लागायचं टटकन येत वाचायचं. अगं होळीला पाहिजे. ठेव इथं, ठेव इथं. असं नाही की का? ठेव. धर चल. काही ही जायपेक्षा भांडखोरी गेला का. हा, माझी मी बघतो की. तुमचं गोंडी राव, माझी मी बघतो. चालतंय. मग सुमन काय 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 आय, आय, सोन्या इथं ये. चाललायस कुठं? बरं ऐक की कॉलेजला गेलती का. तू ये लागतंय सांग तू. इकडं व्हायचं. हो इकडं ठेव ती पोत. अगं. माझ्या गौऱ्या मला पाहिजे त्या सांगते तुला आत्ताच. गौऱ्या वय गौऱ्या पानपट्टीवर होता की.
तिथं बसायचं आणि ती चाटकन ठेवायचं तिथं. नाही दांडका बघितलंयस ना? बघितलंस ना? मग उद्या आणून देतो की. काम करूया जायचं थांब निघायचं. 5 मिनिट थांब जरा. सोन्या एक काम करूया आता हिला सांगूया की महिन्यानं मागितले सिंकून त्याशिवाय देणार नाही पोरगी. तसंच करा लागतं. झालं का? बरं बरं येतो तुझं आणि ह्याला काय सांगायचं ते सांगतो. ए जा लय छान आहे. महेशला सांगतो आम्ही सुमनला गावड्या दिला नाही म्हणून. सोन्या थांब रे जरा. काय म्हणलं तू कुणाला पाहिजे ती? महेशला बरं घेऊन जा. आता आम्हाला नको ते. अरे घेऊन जा की. आम्ही काय सांगा बरं थोडी घेऊन जा निम्मी घेऊन जा. नको आता आम्हाला कायच नको. ठेव. तुला घेऊन जा म्हणते ना. घेऊन जा पण ऐका काय? आयला सांगायचं नाही ही तुम्ही घेऊन गेलाय ती कळलं काय? आम्ही काय सांगू आयला तुझ्या हा जावा. घरात आहे ना थोडी. अरे राहू दे आम्हाला काही तर का सगळी तुम्हाला देऊ. अरे एवढं मोठं झाड असू आहे दे की. असू दे एकदा काय ती सगळं तुम्हाला देऊन काय आम्ही काय करू मग तुम्हाला देऊन आम्ही काय करू घरी. दिले की तेवढी? संध्याकाळी ये बोंबलायला. ए बोंबलायचं तुमच्या सारख्या नेते कळलं काय आमचं आम्ही बघून घेतो ती काय करायचं काय नाही. येत नसल्यावर. ए जा सोन्या लय झाली तुझी नाटक आणि गौऱ्या तेवढ्या द्या. सुमनला भारी कंडवलं मायाचं नाव घेऊन. अरे कुठं काय वापरायचं ते आपल्याकडे शिक. थांबा थांबा काय काय तुम्ही तुला खरं सांगू आम्ही तुला कंडवलंय. कडू असली कधी सुधायची नाही ती नासकी कुठली भेटाच तुम्ही मला दाखवते तुम्हाला काय आहे ती असं काय पण बोलून घेऊन जाते ती ना नुसती माझी तावडीतच आहे रे तुम्ही दोघं दाखवते तुम्हाला कस काय असते ती. भाल्या लगा उगाच गावात हेलपाट झाला बघ. काय लागा कामच झालं नाही काय काय अरे काय कवा लगा लगा म्या इथं इकत वैरण आणल्या आणि त्यानं वैरण कशाला नेल्या काय माहिती ना बघितलं मग तू त्याला काय म्हणणं नाही का अजून कसं काय लागा पोरं डोसकी फिरवू दे कशाला नेल्या वैरण यानं ना बघितलं तिथं एक तर लागा त्या सावकऱ्या पाया पडून नाही तसे शिवाय खाऊन त्या वैरण घेऊन आलोय मी हा? आणि रान नव्हती आमच्या घरात काय दिसलं ना ते तर पोरगी घ्या चाललोय गावात आरती सुद्या बेन दिसलं का कुठं सकाळ दरम्यान गायब आहे गाठच पडलं नाही मला ती पैसे देणार होता ते व्यापारी लाकडाचं घेऊन घेऊन पशार झालंय कुठं मला काय गाठ पडलं नाही बघ त्यांनी निकल्या संग असलं तर काय माहित नाही मला अरे गेलाय परत सकाळ दरम्यान गायब आहे माझ्या जीवाला घोर लागलाय पैसे बी वरने घेऊन गेलाय. तुम्ही कशाला त्याला आणायला लावले दिशा नाही आता काय करतो घरात दुसरं आहे कोण त्याशिवाय तर आता तुम्ही उन्हाची व्हायचं लावलेलं दिसत्या ते जरा नॉर्मल म्हणजे हाय उद्या दुलवड म्हणा की हा कवा तर आपलं ठीक आहे मजा गाठ घ्या माझी संध्याकाळी करू येऊ. आपण दुलवड बर देणार असू दे मग कर फर निकल्या सामान गोळा केलं सगळं काय काय आणलं तुम्ही कुणी मी सांगितलंय तिथं आता जाता जाता घेऊन जायचा आणि हो संत्या तुला गावात दुसरी कुणाची घरी दिसली नव्हती वैरणीला आमच्या घरावर झाड टाकल्या कोण टाकले आपला काही संबंध नाही. मग तुम्ही गेलताच म्हणगी वर सर अरे अरे त्यानं तुझं नाव सांगितलंय मला मी तर नव्हतो बाबा होता बलगीतनं पेंड्या कोणी काढल्या होता पायताना केसच काढीन आता अरे त्यानं काय सांगितलं माहितीये का काय शंत्यानं तुझ्या घरात पेंड्या चोरून नेले अरे किती आग लावाय मला हा? सांग तुला आणि तुला गावात दुसरी घर नव्हती आमच्या घरला आलता हा, हा. गावात पाक वैर विकली आमच्या चोऱ्या. माहितीये का दुसऱ्या कोणाचं चोरल्या तर लय हाणला त्या मापाच जायचं हेव आहे
माझा काय संबंध बरं नाही अहो, त्यात. आता मी काय सांगतो ऐका आता जाताना कार्ड घेऊन जायचं तुम्ही बायकाचं गावातलं सांगून या तेवढं तिथं पुजायला बोलवून निखिल्याला सांगू द्या. हा निखिल्याला निखिल्या सांगा. हा पुजायला ते पुरी बिरी सगळ्या सांगून येऊ हा कसल्या बायका म्हणजे आता पुजाय कसल्या बायका लागते मस्त त्याला त्याला वड रे इकडे त्याला सांगतो म्हाताऱ्या तरण्या सांगायचं हा ही काय म्हणते त्याला घेत जाऊ नका की त्याला त्या दिवशी बळ मला दारू पाजल्या दोघं बी त्याच लायकी जायचा तू असलं करते का रे? बरं बरं आजचं झालं होळीचं उद्याच काय अरे दोलवड आहे उद्या तू सांगणार आहे कोण सांगणार आमच्या सांगितले हा. आम्ही खाल्ले हा. अरे त्या दिवशी खाल्लं नाही मागल्या जरा. बारीनं मी माझ्याकडे घेतलं नाही मग मी काय लायसन काढलंय सगळ्याला जेवण घालायचं ए बाबा मागल्या बारीनं हाऊस आमच्या हा, पुढल्या बारीनं चालतो म्हणून. कोण म्हणला तू मी सुधीतच नव्हतो तुम्ही काय म्हणत होते औषधी आहे रे जरा आता निखिल्या सांगतो ह्यावर होय होय हा, निघल्या माझ्या मागल्या बारीनं. ते नाही रे अरे ते ना ते सुद्धा काय पडलं तुम्हाला अरे त्यानं बाच पैसे कुठनापासून आणायला सांगितलेलं घेऊन आले म्हण ते नाना गाठ पडला होता मला मागाशी तुझ्या काय दिसलाच नाही आता सकाळ ते पैसे खर्चेल बघ असलं तर आपलं उद्या पार्टी तर बाहेर पडेल विचार त्याला तुला गाठलं पाहिजे ना. नाना पिऊन लावूनच आहे आज नाहीतर संध्याकाळी होळी दिस काट लिहून सगळं फडकम आहे म्हणून हा, आज सुधीरच बाक निघतोय पगार वाटतं काय त्याला आज. जायचा ना जोडीला ए बाबा दारपणाला मातील जात नाही शिमगा कुठे करायचा जुन्या ठिकाणी करायचा आहे का नव्या ठिकाणी करायचा नाही आता शेमगा ह्याच्या दाराकडे इकडे करायचं संत तिकडे आरती मागल्या पर्यंत म्हाताऱ्याने किती शिवाय दिले त्या? तुम्ही लगा लोकांच्या वैरीने पेटवल्या माहित आहे का लगा त्या बाईने विस्तार म्हणून घरी पेटू द्या तुम्ही आमची माणसांची पेट्रोल चाला वैर बीर. नाही रे आपण मैदानाला तिकडे हा. पलीकडे करायचं अरे ही काय शाने आहे ती त्याने मागल्या वर्षी त्या बलंगी पैसे लावला म्हणताना लावली ती बलिंग पेटवली ती दुसऱ्या दिवशी आमच्या दारात माणसं काय झालं माहिती? त्या सावकाराला सांगून तर म्हटलं नकळत घडलं का? आम्ही हाऊसला ती पुजायला गेला. पिटल्या म्हणून होळी पेटल्या घर पेटलं तिला काय सावकाऱ्यानं मिटवलं नाहीतर काय तर उघड डोक्याला तापवलं पेटलं होतं काय आम्ही पेटवायचं म्हणून पेटलो बरं असू द्या मी काय सांगतोय उद्याच तेवढं नियोजन लावायला लागते बघू उद्या दिवस उद्या नाव उद्या लावायला लागते मला तयार लागते हा ते नाही म्हणत रे आपण एवढा वर्ष शिमगा करतोय पण हे नेमकं ह्या दिवसाला असं का करते ती जाते करते आता मला बी काय माहित नाही त्या आत्तीलाच आमच्या विचारायला पाहिजे दोन वाघ आलं की अजून दोन वाघ यायचे. असू दे काय आहे आता आपल्या गावातलं जायचं म्हणलं नाही गावात एक बोलून घेतला त्याला. मी सांगितलं सकाळी त्यांना या म्हणून आणि ते माया लावलं या. आणि ते हे कुठं आहे मायान सगळ्या ते दिसणारं दुपारी, त्यांना सांगितलेलं. इथं म्हणले होतं का काय माहित आता त्यांच्या मनात राहते ए संध्याकाळी माया घराकडे होळी पेटवायची आहे बघा कुणीकडं? तिकडे माळाला वर लगा मग आधी बोला असतं मग मी बी काहीतरी करू लागितलं असतं केलंय सगळं त्यांनी फक्त त्या पेंड्या तेवढं राहिले त्या काढायच्या तेवढं घेऊन जायचं आहे तर उद्या नियोजन कसं तुम्ही सेपरेट आणणार आहे मटण का जे एकत्रित करायचं आहे सगळं तुम्ही जसं म्हणता तसं आपण दरवर्षी एकत्रित करतोय दरवर्षी एकत्रित करतोय ह्या वर्षी निखिल मटण देणार सारखा मीच का राहू द्या निकल्या राहू द्या मान्या बाई करते यावर्षी ए बाबा तो आणखीन माया बोकांडे बसतो लगा, नाही रे बघे या वर्षी जरा निखिलला पगा पाणी जरा होय, होय. चांगला झालाय आमच्या बाई जागीर उत्तल नाही का लगा कवा तर होय म्हणून जाई देवान दिले कवा तर होय मिळाले म्हणून जाई लगा, तुम्ही आईचं खायलाच बसलाय का? आयत खायला ती सगळं जाऊ द्या बालम देणार बालम देऊ होय, होय. बालवून दे सांगा मग खाल्लं माप देऊ तोंडात खाल्लं अरे ते बापराव उद्या बघू आता नियोजन लाव्या दिवस मावळत चाललाय पाटील ती दोघ जण आले नाही ती अजून त्यांचा आता त्यांनी येऊच तर थांबायचं आहे बी. येत्याला फोन लावून बघू कुठं आहेत का हं? मान्या बाईला सांगा बरं का दुपारी नडलाय आपल्याला तू कशाला गेलता त्याला भांडायला आम्ही दोघं येत होतो बालम सांग जरा ए बाबा नो कुणाला येडवाकड म्हणत जाऊ नका चालतंय, असं झालं आपलं आणि तुम्ही हे बघ, पोरासनीच ए दादा मी काय म्हणतोय ते आमचा भाऊ गेला मुंबईला तो आता थंड राहा गाव शांत ठेवा त्या भावाला आमच्यातच ते ह्या गुणानच गेली होती बोंबल आता काय शेवटी भाव कोणाचा तुमचाच आहे. हाय म्हणूनच घालवला म्हणूनच घालवला खराय बरं का भाव याचा त्याच गुणाचा होय होय मग खाताय काय खाता हा. मग खाल्लं हा ए, एक कर बसा. मटण निघल्या होती हम्म. मसाला कोण घेणार तुम्ही दोघ जण घ्या की
तू काय करतो 90 मी तेही घेऊन येतो का आलं बघ लगान तुम्हाला कवाच बोलवलंय हा ती होळी पेटवायची का तुमचं रासारी साज होत चालायचा आम्हाला काय माहिती नव्हतं तरी तुम्हाला सांगितलं विचार घेतलं आणि त्या निखिल काय सांगितलं तुला निखिल सांगितलंय निकल्या कोणी तो आता म्हणला ना त्यांना सांगितलं तो गाठ पडलेला यो कामात होता वाटतं काय लगान तेव्हा ते ऐकून घेतलं नाही त्यानं त्याचं ध्यान असते बी ती पाक त्यांचा आता ध्यान सध्या तरी त्याचं ध्यान जरा दुसरीकडे हाय हाय वय हे शांत बरं असू द्या बसा कुणाकडे बसा काय बरं बरं आता असू द्या स्वतःचा काय असू ना ध्यान तुमचं आता होळी पेटवायला जायचं बर. उद्याच नियोजन चाललं होतं मग निखिल म्हणलाय मटण देतो सोन्या आणि शंत्या दोघ जण मसाले देणार आहेत तुम्ही काय देणार? मी मटण देत नाही हे काय काय लागा? करणार आहे? तो नाही घालला का बरं निकल्या तू मटण देऊ नको म्हटलास पैसे तेवढं वापरावं लागेल हा. आपल्याला खायला भेटते मग हात काय हातावर वगळी तर खाल्लं तुम्ही बाल्या आपण दोघ जण हा. उद्या मटण बिटन ह्यांनी पैसे दिले का आपण दोघ जण आणायचं हा. हा दोघं येताय का बस तिकडे करा. झोपताय चला आता नियोजन लावायला बरं चालतोय सोन्या ये निकल्या तू जाऊन बायका तेवढ्या सांगून ये. आपण जाऊया चला पडस ना आपलं तुला होळी बांधायची का ती? अरे पट्ट्या मी अरे होळी पट्ट्याच बांधणार आहे चला तुम्ही काय द्यालाय सगळे मिळून त्याला काय टाकून यायची नाही अजिबात नाही नाही चला एवढं करा माहिती झालं आणखी कुणाला तुला अरे जा लय गेलं माघारी पाठवणार तुम्ही आबा या तिथे या तुम्हाला ते पेंड्या गाडीवर घालून देतो चालतंय तुम्ही दोघं ती शेणकुट ती बाकीच काय काय ठेवलेलं वस्तू ती तुम्ही घेऊन या मी बाल्या तेवढं पुढे जातो तू त्यांच्या संगत जा जाऊ मग आम्ही हा तू जा आणि तुझ्या घरापाशी यायचं आहे कोणासोबत जाऊ द्या तुमच्या संगत नाही जाऊ त्याला नेमकं पेंड्या जाणार अरे आम्ही पेंड्या आणा नाही आम्ही निवड आणाय चाललो तुमचं तुम्ही हे करा हा, तुम्ही आजच या तू माझ्या मागे काम जाऊ दे की तुला काय करायचं आहे महत्वाचा हेव आहे सोनू तू मला साधा मार करत अरे असू दे मैत्री आज नाही तो कल नाही भाई चला लय छान आहे जा शिवंदीचे टावेल आण ग कुठं नाही बाहेर चाललो जाऊन या लवकर शिवानी जाऊ का मी पण जातो अगं मला पण पाहिजे होती कोणती अकाउंटची अगं पण माझ्या अर्धीच झाल्या तो पण तशीच सुमनच्या झाली असेल का होय तिची झाली असेल बघूया घेते माझ्यासोबत आता हां मम्मीला विचार पाहिजे हां विचार
सनी हा. जरा चल ना कुठे जायचं आता सोमनकडे जायचं. आपण दोघं जायचं नाही नाही हे पण येणार आहे. मग सर येतोय होतो गावात ये जे मला काम करायचं काम आहे तिकडे बोल होय मग चालतंय. चल मम्मीला विचार. मम्मी मी तयारी सगळं आवरली. हा राऊंड झालं ना मग आपण त्याच्यात मग परत टाकू. झाला गोल तर झाला आता बाकीची राहिली काढू. तिकडे राहिली जरा ही जास्त नाही नको ही इथं. कुठल्या साईडला इकडनं काढली थांब राहिली ती झाली ना का तर त्यांना सांगितलं अशी वेगळी रांगोळी काढायला. काढू का हा काढ. पिऊन आलाय की काय बाबू दादा बरोबर आहे काय माहिती आपण तू इतकी गरज होती का बच्ची डॉक्टर पडले जरा थांब दादा तू जरी ए, ह्याच्यात आहे ना गं जास्त पांढरं दाद्या अरे दाद्या काय व्हायला लागले यार, गाणी तर आवडत पाडीच नाही. हे बघ बाबू दादा पिऊन आलाय ओय, तुला काय म्हणाल रे ए, का पडेल पायाखाली. ए, यार, हातात हात दे. ए, मागं बस तिथं. तू मला नको करू. अरे बस रे. ए, निघले सोड. सोड. तुला काय करायचं करू दे. मी लावणार आहे. लाव. रांगोळी काढायला ताण जावायचं. त्याला पाजून आणलाय बे. तुला कळत नाही समाज पिऊन आलाय का सगळ्याकडे तपास करायला ठरवलं ए, अरे काय बस. अरे लोकांच्या वैरण मूर्त्या वाटोळं करायचं ठरवलं. अवघडच आहे बाबा हे. ए, सांगत्या. ए, बघ. ए, कालवा करायला काय अर्थ नाही. ए, त्याला उचल रे. ए, माझ्या धर. ए, काय धर? अरे पाय. यार धर उचल याला पहिला. तू पहिला खूप अरे काय रे काय गरज नाही पिऊन पण घरात एक चालतंय. ए संध्या राहू दे गिरा चल चल लय काय. पहिला वैरणीवरनं. अरे मी काढायला लावलेलं. चपला गाडा साईडला तिथं दे तिकडे चपला गाडा. अरे मी काढायला लावलेलं. हे वैरण आणलं. काय झालं रे काय कालवा लावलाय अरे बापरे हे ठेव इथं. अरे ते नाही जात. ए बापराव. ए पिंड सोड. अरे तिकडून पिंड. तुला काय आपण कपडा खायचा आता नसतं ते लाज वाटते तुला. ए याला चढू दे या इकडे. तिकडून कुठून कोण काय उपासतंय रे? काय झालं रे लागले करायला का काय बापराव तुम्हाला काय सांगितलं रे? इकडे इकडे सांगा बाबा. याच्या पुढं डोसकं फोडून द्या. थांबा जरा 2 मिनिट लावून घेतात ना. अहो थांबाय 2 मिनिट. ती पकडा त्यांना काय अवघडच आहे. सांगा तुम्ही सगळं एकाला घेऊन जाऊ कोण. ए पकडा आवडत नाही मला. काय भाऊ काय बघून काय तनासुदी कशाला आणि काय आलाय शांत थांबा. रचलंय ती. रचलंय. ए ती कवरा लावून घ्या की तिकडे. सोन्याला तर आवडत नाही हे मला आवरायचं आहे. चप्पल का पोरसनी कळत नाही कशाला इकडे येऊन घेता सांग बरं त्याला. त्याला रट्ट लाव त्याला ठेकडे ए त्याला राहू दे मरू दे एक त्याच्या बाजूला नेलं. अरे गौरी हात लावायचे असते ती गोळी करायला. अरे काम करा ना आता चढू द्या. लावा ना, कसं आहे? हे लावा की आता
त्याला इकडं जाऊन. महेश उठ रे जरा. हो आता माया चल तिकडं. तुझं काय आहे का सांग तिकडे काय करायचं? पेताळे झालाय सांग बरं तुझ्यासारखं होती बाबा मी काय केलं पाहिजे हा? आज दिवसभर केला नाही नेमका पूजायच्या टायमाला पिऊन आलाय त्याला काही वाटतंय का सांग हा कशात असू द्या बाबा असं नसं जे तुम्ही घराकडे गेलो ना तरी आत्तीने तिला सांगितलं होतं मी हा? की असलं करायला काय वाटलं आता सकाळचं मी म्हणलंय की बाबूला परत इकडे केला. आणले टाकले त्या तो तेल. किती वाढव त्याला? पडतंय का त्याला? रचलंय राहू दे त्याला काय रीत बात आहे का नाही लागा का लगेच पेटवा सांगू ती काय रे काय करायचं बाबा त्यांना जर म्हणतंय म्हणून मी जायला ठेवलं पण त्याच्या तडाख्यात मी वाचेन का जी बाय पुजून त्याच्या कुठे नादाला लागतो वय बाबा तिकडं येतात ते गोळा करून पोचत का तुला गपची बस आवडते आवडते बाबा पेटवणार पुन्हा पेटव भाऊ बिऊ घ्या तिकडे तेल लाव चल बाई, एक उचललाय. गावात तर थांबतंय का हा? मला काय कळतंय का बापरे काय आलं पेला येऊ लगा तुला दुपारी काय सांगितलं होतं काय ठरलं होतं झालं? हे थांबा रे. दवाखान्यात तुम्ही सकाळनं बरं. त्या इजू सरांच्या वडिलांना जरा सिरियस आहे वाटतं काय झालं बरं वाटत झालं जरा सिरियस आहे बंद करा सगळं होईल अगं बाई काय माहितीच नाही बघ बर तू गेलतास काय हा मी सकाळी जाऊन तिथंच होतो हा मग ही म्हणली मला हे ताई म्हणून मी तुम्हाला सांगायला हे बंद करा सगळं करतो बाबा हे बी दारू पिऊन दंगा केलाय बघ सोन्यासारखा माणूस का नाही काय लोक म्हणतेली सांग बरं झालं लवकर सांगितलंस करा बंद. नाहीतर होळी पेटवली असती मर्दा मग बंद बरं झालं आणि ह्याचा मुर्दा कसा बसना त्याला हा? काय पाहिजे सणासुदीचं- दुपारी सांगितलं होतं की याला. आत्ते हा? जायला पाहिजे की नाही आम्हाला सांग करा बंद राहू दे सगळं ए मने याला हे काय पोरं, ठेव तिकडं आणि हे बघ हे पोरांनो त्याला एवढं न्या हा ह्यानं तर मस्तक फिरवलंय पोरगं काय म्हणेल बाळ बिंद आहे. तुला कळत नाही का हे बंद करी हे सगळं काढून ठेवा त्याला बरं वाटत बिचाऱ्याला जा, जा त्याला घेऊन. गाडीदार गाडीच्या इधर पवन तू पण सन्या तू एक काम कर शिवानीला ती घरी सोड आणि जान्हवीला पण घरी सोडून ये माघारी आणि तू प्यावर आपण जाऊ त्याला तुला नेऊ नका दवाखान्यात ती काय बघित नाही बाबा ती पाण्यात घेतलं वाटतं. काय? मग मी सकाळी येईन बाबा सकाळी नाही तुम्हाला हा हा जावायला शिस्तीत ए पोरी महेश आवर जाऊया आपण ए ठेवा बाबा मुलांनी. शिवानी हो बापराव जाऊ घ्या आता सकाळी आवरायचं बापराव कधी तू आला त्याचं काय सांगायचं तुला रस्ते मुळे त्याला पण रडत असं झाले बघ की सणासुदीचं पण लागा बुंबुल लागाय सगळे आली खरं भरू लागाय येत बी नाही असं असते रे संख्या अरे ते अपशकूनच झाला रे ते दारू पिऊन जे आले का नाही ते मला कर मनात काय सांगू तुला जाऊ द्या तेवढा त्याला सांभाळ बाबा गेले त्याला घेऊन चला तुम्ही गावाघरी हा, जा, जा. जाऊ का महेश हा चल